नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये जानू आता लक्ष्मीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, पण आता नेटवर्क नसल्यामुळे जानूचा फोन काही लागत नसतो आणि तेवढ्यात जयंत तिथे येतो। जयंतला बघून आता जानू म्हणते की हे बघ, अरे जयंत, किती वेळपासून मी फोन करण्याचा प्रयत्न करते पण माझा फोनच लागत नाहीये। तेवढ्यात आता जयंत म्हणतो की दाखव, आणि आता जयंत जानूचा मोबाईल बघू लागतो। जानू म्हणते की अरे मी तुला कॉल करत होते, आईलासुद्धा फोन करत होते, कुणालाच फोन लागत नाही, मला काहीच कळत नव्हतं। जयंत आता जानूला म्हणतो की शांत हो। जानू म्हणते की पण तू 2 तासात लगेच येणार होता ना जयंत। तर आता जयंत म्हणतो की अगं काय सांगू, मीटिंग हळूहळू वाढतच गेली आणि तेच इन्फॉर्म करायला मला तुला फोन करायचा होता, पण तुझाच फोन लागत नव्हता, असे जयंत आता जानूला बोलतो। आणि लगेच आता जयंत म्हणतो की जानू तुला घरी फोन करायचा आहे ना, ह्या घे माझा फोन। जयंत आता त्याचा फोन जानूला देतात। जानू आता फोन लावू लागते, पण त्याच्या फोनचं सुद्धा नेटवर्क गेलेलं असतं। जयंत आता त्या लावलेल्या चेंबरकडे बघत असतो आणि पटकन जयंत मोबाईल घेत म्हणतो की माझंही नेटवर्क गेलं, कसं काय झालं काय माहिती। आणि जयंत म्हणतो की मी लगेच नेटवर्कवाल्यांना कंप्लेंट करतो। आणि आता पुन्हा जानू फोन लावण्याचा प्रयत्न करू लागते। तर आता जयंत म्हणतो जानू माझा हात खूप ठणकतोय ग। जानू म्हणते की तू बस इथे, मी तुला ऑइंटमेंट लावते। आणि लगेच आता त्या चेंबरकडे बघत जयंत म्हणतो की कसं येईल आता नेटवर्क। इकडे आता भावना ही आनंदी समोर बसलेली असते आणि तेवढ्यात आता भावनाला आठवतं सुपर्णाने आपण कसे सुपर्णाकडे गेलो होतो आणि ती फाईल प्लीज मला द्या असे विनवणी करताच सुपर्णाने सांगितलेले असते की मी तुला फाईल देते, पण त्या बदल्यात तुला मला एक गोष्ट द्यावी लागेल आणि ती म्हणजे की आनंदी कायमची माझ्याकडे असेल आणि माझ्याकडे राहील। तेव्हा आता भावनाने ते मान्य करून आता भावना ती फाईल घेऊन आलेली असते। इकडे आता ते सगळं भावनाला आठवत असतं आणि तेवढ्यात आता लक्ष्मी भावनाच्या रूममध्ये येत म्हणते की भावना आता तू आवरून घे तुझं। तर लगेच आता भावनाकडे बघत लक्ष्मी म्हणते काय झालं भावना, तुझ्या डोळ्यात पाणी। तर आता लगेच भावना म्हणते की आई मी फाईल तर घेऊन आली, पण त्या बदल्यात मला खूप मोठी किंमत मोजावी लागली। लक्ष्मी म्हणते भावना तुला काय म्हणायचं। तेव्हा आता भावना म्हणते की मला सुपर्णाचा कॉल आला होता आणि घडलेली सगळी हकीकत आता भावना ही आता लक्ष्मीला सांगते। आणि आता लक्ष्मी डोक्याला हात लावते आणि म्हणते की हे तू कसं करू शकतेस। तर भावना म्हणते माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता आई। तर लगेच आता लक्ष्मी म्हणते की भावना पण या सगळ्यांमध्ये आम्ही तुझ्यासोबत आहोत। तर आता भावना म्हणते की मला कळतंय बाबांवरचा मोठा प्रॉब्लेम दूर होणार आहे, पण या सगळ्यांमध्ये आनंदीची मात्र ओढाताण होणार आहे आई। आणि लक्ष्मी म्हणते की आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू भावना। लक्ष्मी म्हणते भावना खरंच मला तुझा अभिमान वाटतो, अगदी कठीण प्रसंगाला तू अगदी कणखरपणे सामोरं जातेस। आणि लक्ष्मी म्हणते की भावना तुझ्या जागी जर दुसरी मुलगी असती तर आता सुपर्णाच्या त्या संकटाला सामोरं जायला हडखळली असती, पण तू अजिबात तसं होऊ दिलं नाहीस आणि तुझ्यामुळे आज तुझे वडील निर्दोष सिद्ध झालेत आणि तुझ्या मुलीसाठी तू तुझ्या मुलीला धोक्यात घालून हे सगळं केलंस। भावना मला खरंच तुझं कौतुक वाटतं आणि अभिमानही वाटतो। लक्ष्मी म्हणते की तुझ्यासारखी लेक प्रत्येक आईबापाच्या पोटी जन्माला येवो आणि यातून आपण काहीतरी नक्कीच मार्ग काढू। भावना तू काहीच काळजी करू नकोस असे आता लक्ष्मी भावनाला समजावते। आणि लगेच आता भावना म्हणते की आई हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकले। लक्ष्मी आता खुश झालेली असते। लक्ष्मी म्हणते की हे बघ आता भावना तू जेवण करून घे। तर आता भावना म्हणते की आई खूप उशीर झालाय, तू जाऊन झोप। तेव्हा आता लक्ष्मी म्हणते की माझी लेक जेवल्याशिवाय मला झोप लागणार आहे का, तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी ताट वाढून आणते। आणि पटकन आता डोक्याला हात लावत लक्ष्मी ही भावनाची दृष्ट काढते। इकडे आता श्रीनिवास हा त्याच्या रूममध्ये आराम करत असतो। श्रीनिवासला पण काही आता बसवत नसते। श्रीनिवास म्हणतो की मी लक्ष्मीपासून खूप मोठी गोष्ट लपवली, पण आता मला धीर धरवत नाही आणि माझा संयम सुटत चालला, मला आता तिला सांगावंच लागेल। आणि लगेच आता श्रीनिवास म्हणतो की नाही मला आता लक्ष्मीला सांगावंच लागेल। तर आता लक्ष्मी ही श्रीनिवासला गोळ्या आणि पाणी घेऊन येते। श्रीनिवास म्हणतो लक्ष्मी अगं मला या कडू गोळ्या खाण्याचा खूप कंटाळा आला आहे। आणि लगेच आता श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी तू माझ्यासाठी काय काय नाही केलंस। तर आता लक्ष्मी म्हणते की अहो असं काय करताय, मुलं होती ना माझ्यासोबत, सिद्धू होता, भावना होती, सगळ्यांनी आता खूप प्रयत्न केले असे लक्ष्मी सांगते। आणि लगेच आता श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी मुलांच्या मागं दुःख कुरवाळून त्यांच्या मागे राहिली असती तर आज हे जमलं असतं का। आणि श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी तू खरंच ग्रेट आहेस, पण गेल्या काही दिवसापासून मला खूप हरवल्यासारखं वाटतंय
आणि मला तुला काहीतरी सांगायचं आहे लक्ष्मी. लक्ष्मी आता निवासकडे बघते आणि श्रीनिवास म्हणतो की ज्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी ऑफिसमधून असाच मी चलबिचल होऊन मनाची चाललो होतो. मला कधी कळलंच नाही टेम्पो कधी पाठीमागून आला. आणि लगेच आता लक्ष्मी म्हणते गेल्या 40 वर्षापासून या घरासाठी या घराच्या माणसासाठी तुम्ही कष्ट घेतले त्याचं काय. आणि लक्ष्मी म्हणते की गेली 40 वर्षे तुम्ही माझ्या पाठीमागे उभा राहिलात. मी काय केलं, फक्त तुमचा डबा भरून तुम्हाला चहा देत राहिली. आणि लक्ष्मी म्हणते की आता 2 वर्षानंतर तुम्ही रिटायर होणार आहात, तरीसुद्धा तुम्ही किती नव्याने मोठ्या उमेदीने काम करताय. आणि आता ती ऐकून आता निवासला धक्का बसतो. निवास लक्ष्मीकडे बघतो आणि म्हणतो की असं काहीच नाही आहे लक्ष्मी, आणि तुला मी कसं सांगू, आता माझी नोकरी गेली आहे ती. आणि त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते की काहू तुमच्या डोळ्यात पाणी का, आणि मला कायम तुमच्या डोळ्यात आनंद बघायचा आहे. ते लक्ष्मीचे बोलणे ऐकून निवासला आनंद होतो आणि निवास लगेच त्याचा हात आता लक्ष्मीच्या हातात देतो आणि प्रेमाने लक्ष्मी आता निवासच्या हातावरती डोके ठेवते. आणि आता लक्ष्मीच्या डोळ्यात देखील आता आनंदाश्रू आलेले असतात. आणि इकडे आता सुपर्णा दारू पीत बसलेली असते. आपण भावनाला जे सांगितलं ते आता सुपर्णाला आठवतं. इथून पुढे एव्हरी सॅटर्डे आणि संडे आनंदी ही माझ्याकडे असेल, हे आता आपण भावनाकडून मागितल्याची गोष्ट आता सुपर्णाला आठवते. आणि तेवढ्यात आता रवी तिथे येतो. तर आता लगेच आता सुपर्णाला आनंदात बघून आता रवी हा डोळे मोठे करतो. तर आता सुपर्णा म्हणते की रवी आता माझी आनंदी सॅटर्डे संडे माझ्याकडे असणार आहे, आणि सगळ्यात मोठा आनंद मला कशाचा झाला माहिती आहे का, भावनाला हरवल्याचा. आणि लगेच आता सुपर्णा म्हणते की अरे ती चक्क त्या फाईलसाठी माझ्या पाया पडली. आता रवीकडे बघत सुपर्णा म्हणते की रवी काय झालं, तू दारू का पित नाहीस. आणि लगेच आता दारूचा पेक तो ग्लास आता सुपर्णा ही आता रवीच्या हाताला लावते. तर रवी भानावर येत तो ग्लास आता त्याला झटका मारतो. तर आता सुपर्णा उठून उभा राहत म्हणते की रवी अरे तू काय करतोयस. तेव्हा आता रवी म्हणतो की मला एवढं रिॲक्ट व्हायचं नव्हतं, पण सुपर्णा तू हे काही चांगलं केलं नाहीस. तर आता सुपर्णा म्हणते की जस्ट शट ऑफ रवी, अरे माझी आनंदी माझ्याकडे येते. आणि आता सुपर्णा म्हणते की आनंदी माझी फॅमिली आहे आणि ती माझ्याकडे परत येत असल्याचा आनंद मी सेलिब्रेट करते. आणि आता रवी म्हणतो की श्रीनिवासची फाईल आपल्या हातात होती, ती आपल्याकडे जर असती तर कधीही त्याला आपल्याला ब्लॅकमेल करता आलं असतं, आणि चक्क ती सगळी फाईल तू त्या भावनाला दिलीस, काय केलंस तू हे. आणि लगेच आता रवी म्हणतो की सुपर्णा तुला काही कळतंय का, ती फाईल म्हणजे आपल्या हातात एक चावी होती, चावी. म्हणतो की फक्त आनंदीसाठी तू चक्क ती फाईल देऊन टाकलीस. आणि त्यानंतर आता रवी म्हणतो की हे बघ श्रीनिवासची नोकरी गेली हे अजून लक्ष्मीला माहीत नाही, ते सुद्धा आपल्या पुढ्यातच आहे, आणि आपण अजून त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये अडकू शकतो, तेव्हा काळजी करण्याचं काही कारण नाही, असे आता रवी आता सुपर्णाला सांगून त्याच्या हातातील तो ड्रिंकचा पेग आता सुपर्णाकडे देत तेथून निघून जातो. इकडे आता रेणुकाच्या घरी सगळेजण बसलेले असतात. आणि त्याच वेळेस आता रेणुका ही लगेच आता आईसमोर येते आणि म्हणते की मला एक बोलायचं आहे. तर आता रेणुका म्हणते की माझ्या पाहण्यात सिद्धूसाठी एक मुलगी आहे. आणि तेवढ्यात आता आई म्हणतात की तुझ्या माहेरकडची असेल. रेणुका म्हणते की तुम्ही जर दोघांना एकत्र बघितलं ना, मग जोडा कसा दिसतो ना यावरूनच तुमची खात्री होईल आई. आणि तेवढ्यात आता आई म्हणते की अगं तिचं त्या मुलीचं पूर्ण नाव सांग. तेव्हा आता रेणुका म्हणते की पूर्वी गुणाजी बालेराव. ते ऐकताच आता आजीला मोठा धक्का बसतो. आणि आता लगेच आता आई म्हणते की हे बघ तुमचं डोकं ठिकाणावर आहे का. तर तेवढ्यात आता रेणुकाचा मुलगा म्हणतो की आजी तू त्या मुलीला चांगलं ओळखतेस, आणि लहान असताना ती आपल्याकडे वरचेवर येत नव्हती का. तर आजी म्हणते की ती लहान असताना आणि आतापर्यंत ती बदलली असेल तर तिचं काय. रेणुका म्हणते की आपण तिला बघितलं ना मग येईल की आपल्या लक्षात. आणि मोठ्याने ओरडत आता आई आजी म्हणते की कुणाजीला जर ते नाही आवडलं तर काय करायचं. आणि तेवढ्यात आता आदिराज म्हणतो की मागच्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो ना. तेवढ्यात आता आदिराजला आई आजी गप्प करते. आणि आता सिद्धूचे वडील म्हणतात की हे बघ आई उद्याच मी गुणाजीला फोन करतो आणि त्या मुलीला इथे बोलावून घेतो, आणि मग आपल्याला समजेलच की खरं काय आणि खोटं काय. तर आता लगेचच रेणुकाला आता सिद्धूचे वडील म्हणतात की तुमच्या चिरंजीवाला सुद्धा सांगा. आणि आई आजी म्हणते की मला सुद्धा ती मुलगी पसंत पडली पाहिजे. तर रेणुका म्हणते ठीक आहे. इकडे आता लक्ष्मी ही भावनाला घेऊन आता देवी आईच्या मंदिरात आलेली असते. देवी आईची पूजा करून आता लगेच लक्ष्मी म्हणते की देवी
आई तुझ्या कृपेमुळे माझ्या घरावरचं मोठं संकट टळलंय. आणि त्यानंतर आता लगेच लक्ष्मी म्हणते की देवी आई माझ्या भावनाच्या वाट्याला काहीच सुख आलेलं नाहीये, निदान आनंदीचं तरी सुख तिच्या आईच्या म्हणजे तिच्या वाट्याला येऊ दे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची ताकद तू भावनाला दे अशी प्रार्थना आता लक्ष्मी देवी आई समोर करते. आणि लगेच आता भावना म्हणते की देवी आई माझी आनंदी माझ्यासोबत आहे आणि आनंदाची जबाबदारी घ्यायला मला कुणाची तरी साथ हवी असे आईंना वाटते, पण मी आनंदीची जबाबदारी घेण्यासाठी समर्थ आहे असे आता भावना देवी आई समोर बोलते. आणि असे आता देवी आईकडे प्रार्थना करत असतानाच देवी आईची घंटा वाजवून आता सिद्धू तिथे आलेला असतो. आणि सिद्धू आता मनोभावे देवी आईला हात जोडतो, तर भावना सिद्धूकडे बघते. आणि त्यानंतर आता भावना ही सिद्धूला बघून तिथून निघून जाऊ लागते. तर सिद्धू आता भावनाला म्हणतो की मॅडम माझं ऐकून घ्या, फक्त 2 मिनटं थांबा. तेव्हा आता नमस्कार करून सिद्धू आता बाहेर येतो आणि भावनाला म्हणतो हे बघा मॅडम तुम्ही माझ्यावर रागावलात मला माहिती, पण माझ्या चुकीच्या निर्णयामुळे का होईना तुमचं सगळं व्यवस्थित झालंय ना. आणि सिद्धू म्हणतो की मी तुम्हाला जसा वाटतोय ना तसा अजिबात नाही. तुम्हाला जरी माझे मार्ग चुकीचे वाटत असतील आणि हेच सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो, पण नेहमीच तुम्ही माझ्याबरोबर गैरसमज करून घेतात. आणि लगेच आता खाली मान घालून सिद्धू म्हणतो की एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. भावना सिद्धूकडे बघते आणि म्हणते की एवढ्यामधून तुम्ही आज एक वाक्य बरोबर बोललात, माझा मार्ग चुकीचा आहे म्हणून. आणि भावना म्हणते की एवढं जर तुम्हाला कळतंय तर मग कशाला वाईट मार्गाला जाता. तर आता लगेच सिद्धू म्हणतो की आत्ता तुम्ही अगदी राईट ट्रॅकवर आलात आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. सिद्धू म्हणतो की अहो मॅडम कामं हे अशाच मार्गाने होतात आणि आता या जगात कोणीच प्रामाणिक नसतं, पैसे खाल्ल्याशिवाय कोणीच काम करत नाही. आणि या लोकांना धडा शिकवण्यासाठी मला हे असं वागावं लागतं आणि जर मी असं वागलो नसतो तर ती फाईल कशी सापडली असती सांगा बरं मला तुम्ही, असे आता सिद्धू बोलतो. आणि लगेच आता भावना म्हणते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. आणि लगेच आता भावना म्हणते की हाणामाऱ्या तोडफोड करून कामं होत नाही तर उलट ते वाढतात. भावना म्हणते की आता त्या फाईलचंच बघा ना, त्या फाईलमुळे माझ्या बाबांना नाही तर आईला सुद्धा लॉकअपमध्ये जावं लागलं. आणि भावना म्हणते तुम्हाला जर समाजसेवा करायची असेल तर पुन्हा बरोबर किती वेळ वाया घालायचा हे देखील आपल्याला कळलं पाहिजे. आणि आता भावना म्हणते की माझेही 2 शब्द संपले आणि येते मी. भावना तिथून निघून जाते तर सिद्धू भावनाकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो वा क्या बात है मॅडम. आणि लगेच बोट करत आता चुटके वाजवत सिद्धू म्हणतो की आता बघाच तुम्ही सिद्धिराज गाडे पाटील असा आपला एक पॅटर्न बनवतो ते. इकडे आता लक्ष्मी ही देवळाच्या बाहेर दुकानात येते तर लगेच आता तिथे वेंकी असतो. तेव्हा लक्ष्मी म्हणते वेंकी दादा कुठे. तर आता वेंकी खुणावून सांगू लागतो. तर लक्ष्मी म्हणते की म्हणजे मी तुला आता मदत करू का. आणि तेवढ्यात आता आरती तिथे येते आणि म्हणते काकू किती दिवसांनी लेकाच्या दुकानात आलात आणि लगेच कामाला सुरुवात केली की बसा, असे म्हणत आरती आता लक्ष्मीला खुर्ची देते. आणि लगेच आता लक्ष्मी ही आता आरतीची विचारपूस करते आणि म्हणते की माझ्या हातचं जेवण जेवतेस ना आणि कशी वाटली चव. आरती म्हणते की तुम्ही एकदम खरंच खूप सुंदर जेवण करता. आणि तेवढ्यात आता भावना तिथे येते. तर आता भावनाला बघत आता पटकन लक्ष्मी म्हणते की भावना अगं ही आरती आपल्या वेंकीची मैत्रीण. पहिल्यांदा दोघांचे खूप भांडणं व्हायचे पण आता खूप छान जमतंय बरं का. आणि तेवढ्यात आता खुणावून आता भावना म्हणते की दादा यांना घरी घेऊन ये. आणि तेवढ्यात आता लक्ष्मी ही भावनाला घेऊन तेथून जाऊ लागते. तर आरती आता वेंकी समोर शेजारी उभा राहते. तेव्हा त्या दोघांचा जोडा आता बघून लक्ष्मी खरंच खूप खुश झालेली असते. इकडे आता मंगल तिच्या घरी जाण्यासाठी आता तिची बॅग भरत असते. सगळं काही आता बॅगमध्ये टाकत असते. सगळ्या प्रकारची फळं आता बॅगमध्ये भरल्यानंतर आई आजी आता मंगलकडे बघते आणि म्हणते की आता अख्खं घर घेऊन जाणार आहेस का तुझ्या घरी. मंगल म्हणते तेही घेऊन गेले असते पण ते डोक्यावर उचलता येत नाही ना म्हणून घेऊन जात नाही. आणि लगेच आता मंगल म्हणते की अगं विडा मला अजून एक पिशवी आणून दे ना. तेवढ्यात आता विडा बाहेर येत म्हणते की वंसा ही आता शेवटची पिशवी बरं का. तर आता लगेच मंगल म्हणते की एवढी पिशवी मला कशी पुरेल, मोठी पिशवी आणून दे ना विडा. आणि लगेच आता आई आजी म्हणते की विडा तिच्यासाठी 2 पिशव्या आण. तर आता मंगल खुश होते आणि म्हणते खरंच 2 पिशव्या आण, एवढे सगळे फळं एकामध्ये बसणार नाहीत. तेव्हा आता विडा म्हणते की
वंसा हे सगळे फळं बाबांसाठी आहेत, ते आजारी आहेत ना. मंगल हसतच म्हणते की पण एवढे फळं ते खाणारच नाहीत ना. आणि आता मंगलने सगळ्या पिशव्या भरून घेतलेल्या असतात आणि त्या सगळ्या पिशव्या आता दोन्ही हाताने उचलत मंगल तेथून जाऊ लागते. आणि आता इकडे सिद्धू हा एकदम खुश झालेला असतो आणि रस्त्यावरती आता बाईक लावून त्या बाईकवर झोपलेला असतो. तेवढ्याच सिद्धूचे मित्र तिथे येतात आणि सिद्धूला बघत म्हणतात की अरे सिद्धू, म्हणजे वहिनी मुद्द्याचं बोलली का? लगेच सिद्धू उठून बसतो आणि म्हणतो की मित्रा, आता कसं मुद्द्याचं बोललास? आणि आता सिद्धूचे मित्र नाचू लागतात. एवढ्याच समोरून दोन आता मुलं एकमेकांसोबत भांडत असतात. तर तेवढ्यात सिद्धू आणि त्याचे मित्र तिथे येतात आणि सिद्धू म्हणतो की ए, भांडताय काय? तर तो मुलगा म्हणतो आमचा मॅटर आहे, तुम्हाला काय करायचं? ए वाटाण्या, गप्प राहा. तेव्हा आता सिद्धूला राग येतो आणि लगेच आता सिद्धू म्हणतो की दाखवतो ना तुला, आता तुला काय करायचं ते. असे म्हणत सिद्धू त्या मुलाला मारण्यासाठी हात उगारतो. तेवढ्यात भावनाचे शब्द आता सिद्धूला आठवतात आणि आता भावनाने सांगितलेलं असतं की मारामारी तोडफोड करून काहीही मिळत नाही, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. आणि तुम्हाला जर लोकांची सेवा आणि मदत करायची असेल, समाजसेवा करायची असेल तर तुम्ही तुमचा मार्ग बदला. असे आता भावनाचे शब्द सिद्धूला आठवतात आणि पटकन सिद्धू मारायला उगारलेला त्याचा हात थांबवतो. आणि आता सिद्धू ते आठवून त्याचा हात मागे घेतो आणि समोरच्या त्या मुलाची कॉलर नीट करतो, त्याचा हातही खाली करतो. सिद्धूचे मित्र म्हणतात अरे सिद्धू, तुला झालंय काय? मला तो वाटाणा म्हणाला, मार ना त्याला. तर सिद्धू असतच म्हणतोय की नो नो, आजपासून हाणामारी नाही. सिद्धूचा दुसरा मित्र म्हणतो याच्या डोक्यावर परिणाम झाला की काय? आणि आता सिद्धू म्हणतो की बाबा, मी कशाला मारामारी करेल आणि तुमचा पैशाचा प्रॉब्लेम आहे का? तर तो मुलगा म्हणतो हो. तर आता सिद्धू म्हणते की मग प्रेमाने समजवा ना, आणि अशी मारामारी कशाला करता, असे सिद्धू प्रेमाने आता त्या मुलाला सांगतो. आणि लगेच आता सिद्धू म्हणतो की मग प्रेमाने सांगा आणि एकमेकांना एकदम व्यवस्थित समजून घ्या. आणि लगेच आता तो मुलगा, ते दोघेही एकमेकांची माफी मागतात आणि सिद्धूने आता भावनाचे ऐकून गोडीत तो मॅटर सॉल्व्ह केलेला असतो. इकडे आता घरामध्ये रेणुका आणि सिद्धूचे वडील, सिद्धूची आता आजी सगळ्यांनी आता तयारी केलेली असते आणि सिद्धूला बघण्यासाठी मुलगी आणि पाहुणे येणार असतात. पण सिद्धूच घरी नसतो. तेव्हा सिद्धूचे वडील आता रेणुकावरती रागावतात आणि ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय तोच घरी नाहीये आणि काय करायचं आता, असे रागाने सिद्धूचे वडील रेणुकाला बोलतात. आणि आता आजी सिद्धूच्या वडिलांना म्हणते की डोकं शांत ठेव. आणि तेवढ्यात आता गुणाजी आता तिथे आलेला असतो आणि लगेच आता नोकर हा सगळ्यांना पाणी देतो. गुणाजीरावची अख्खी फॅमिली तिथे आलेली असते. आणि आता सिद्धूचे वडील म्हणतात गुणाजीराव, माझ्या एका फोनमध्ये तुम्ही वेळात वेळ काढून सगळे फॅमिली सगट आलात. तर गुणाजी खुश होतात आणि गुणाजीराव म्हणतात माझी मुलगी आणि माझी पत्नी तुम्हाला बघण्यासाठी फार उत्सुक झाल्या होत्या. आणि लगेच आता गुणाजी ओळख करून देत म्हणतात ही माझी आता होम मिनिस्टर वसुंधरा आणि माझी मुलगी पूर्वी. तर पूर्वी लगेच आता हात जोडते आणि लगेच आता सिद्धूचे वडील म्हणतात की माझी आणि हिची भेट झाली अगोदर. आणि लगेच आता सिद्धूचे वडील आता आईला म्हणतात की आजी हे बघ मुलगी. आणि लगेच आता सिद्धूचे वडील म्हणतात हे आमच्या मातोश्री बर का? तर गुणाजीराव हात जोडतच म्हणते की हो, आम्हाला कल्पना आहे. आणि लगेच आता पूर्वी तिचं शिक्षण सांगते आणि म्हणते मी सायकॉलॉजीमध्ये शिक्षण घेते. तेवढ्यात आदिराज म्हणतो की वा पूर्वी, मी लहानपणीच ओळखलं होतं बरं का, तू शिक्षणात खूप पुढे जाणार आहेस. गुणाजी म्हणतो की अरे हो, तुम्ही दोघं एकाच शाळेत होते ना? तर आता लगेच पूर्वी म्हणते बाबा एकाच शाळेत नाही, एकाच वर्गात आणि एकाच बेंचवर. आणि लगेच आता पूर्वी म्हणते की पण माझा बेस्ट फ्रेंड सिद्धू कुठे आहे? आणि मी खूप एक्साइट झाले त्याला भेटण्यासाठी. आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस सिद्धू घरातच नसतो. आणि तेवढ्यात आता सिद्धूचे वडील म्हणतात अगं तो कामासाठी बाहेर गेलाय, येईल तो एवढ्यात आणि त्याला सुद्धा तुला भेटायचंय बरं का? आणि लगेच आता सिद्धूचे वडील म्हणतात सोशल सर्व्हिसमध्ये तो खूप बिझी असतो. तर तेवढ्या सिद्धू तिथे येतो आणि सिद्धूला बघताच पळत सिद्धू असे म्हणत पूर्वी आता सिद्धूला मिठी मारते. सिद्धूला आता काहीच कळत नसतं. सगळेजण आता सिद्धूकडे बघू लागतात. तर सिद्धू सगळ्यांकडे बघत आता मोठे डोळं करून रेणुकाला खुणावतो हे सगळं काय आहे. तर आता सिद्धूला बघायला आलेली पूर्वी आता सिद्धू भावनाच्या प्रेमात पडून आता त्या पूर्वीला काय निर्णय देणार आणि सिद्धू आता भावनाचा कसा होणार हे बघण्यासाठी आणि लक्ष्मी निवास मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.